डोंबिवली में रिक्शा में चौथी सीट बैठाने पर 10,000 के भारी जुर्माने के विरोध में एकता रिक्शा टैक्सी चालक मालक सेना ने 24 जून को रिक्शा बंद का आह्वान किया था, लेकिन 23 जून को सहायक पुलिस आयुक्त सुहास हेमाडे, पुलिस निरीक्षक श्रीराम पाटिल और सेना के पदाधिकारियों की बैठक में विवाद के समाधान पर सहमति बनी। सेना के अध्यक्ष सुदाम जाधव और अन्य पदाधिकारी विकास देसले, अमित बंसोडे, अनिल महात्रे, विकास राठौर, ज्ञानेश्वर राठौर, विजय राठौर, प्रकाश चौहान, सुभाष पाटिल, विकी बेंगाल ने कहा कि जुर्माना घटाया जाना चाहिए, जबकि पुलिस ने नियमों का पालन करने के साथ यात्रियों से दुर्व्यवहार न करने और शराब पीकर गाड़ी न चलाने के निर्देश दिए। पुलिस ने कहा कि नियमों के अनुसार कार्यवाही होगी, लेकिन रिक्शा बंद फिलहाल टाल दी गई है और चौथी सीट व जुर्माने के मुद्दे पर बातचीत जारी रहेगी। वारंवार रिक्षावाल्यांना पण सांगतो का पिऊन गाडी चालवू नका, उद्धटपणे बोलू नका आणि 10 आणि 11,000 15,000 या फाईन भरपूर आहे आणि काय गोरगरीब आपले सर्व सहकार्य तिथे कुठून भरणार आहे? 500,000 ठीक आहे चल, आणि यांची पण कधी इच्छा नसते का ओव्हरशीट भरावं म्हणून, पब्लिक पण येते ना, त्यांना मग परवडते म्हणून चला ते पण येतात, नाही इलाज मग त्यांचा होतो, कोणी उद्धटपणा बोलू नये पण ते गप्प राहतं। काही असतात भाडेकर, त्यांना पण आपण एकाला सहकार्य करायला सांगितलं आणि यांना ते आम्ही आता साहेबांनी पण सांगितले आम्हाला की आम्ही याच्या पुढे 10-11,000 ते घेणार नाही, पण चुकी असेल तर आम्ही त्यांना दंड, फक्त पिऊन गाडी चालवू नका, नशा करून गाडी चालवू नका, त्यांना पण सांगितलं। आम्ही पण वारंवार त्यांना सांगतो आणि सर्व गोरगरीब माणसं आपली सहकार्य आहेत, त्यांना पण सहकार्य करायला पाहिजे आणि प्रत्येका भाडा नाकारणं पण हे पण त्यांची पण चूक आहे, कधी कधी नाईलाज पण होतो त्यांचा। मीटिंगमध्ये सीपी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की जी 10-15-20 हजार काहीतरी फाईन लागत होती, ती फाईनसाठी आम्ही तुम्हाला नक्की सहकार्य करू, पण ओव्हरशीट कंपल्सरी हा बंदच केला पाहिजे आणि ओव्हरशीट हा पहिल्यापासून तो गैरकानून येते, ओव्हरशीट आम्ही बंदच करणार। पण आम्ही साहेबांना पण रिक्वेस्ट केली आहे की जी तुम्ही पूर्वी फाईन घेत होते 500, 1000, 1,500 ती आम्ही मान्य करू शकतो, पण ही 10-15-20 हजार हे आम्हाला शक्य नाही, कारण महिन्याची कमाईसुद्धा आमची तेवढी नाही, तर आम्ही फाईन कशी भरणार? म्हणून साहेबांनी आम्हाला एसीपी साहेबांनी आश्वासन दिलं आहे की यापुढे कारवाई आम्ही करणार नाही, फक्त तुम्ही ओव्हरशीट घेऊ नका आणि प्रवाशांशी उद्धट वागलं नाही पाहिजे रिक्षा चालकांना पण आम्ही ते सांगू आणि साहेबांना आम्ही आता सांगून आलो आहे की आम्ही 24चा जो बॅनर लावला तर आम्ही बंदच आहात, त्याच पद्धतीने तुम्ही जे आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आम्ही पण याचे बॅनर वगैरे आम्ही लावू म्हणून साहेबांना सांगितलं। 24 तारखेला भूमिका काय असणार? रिक्षा युनियन बरोबर जे काही आमची बैठक झाली त्याच्यामध्ये असं ठरलं की कोणी रिक्षा चालक आम प्रवाशांना भेटीस धरणार नाही, नियम पाळेल आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करेल। पोलीस प्रशासन सुद्धा रिक्षा चालकांना सहकार्य करण्यास तयार आहे, या ठिकाणी असं आम्ही आवाहन केलेलं आहे। चौथ्या सीट संदर्भात सुद्धा 10,000 जो दंड आहे तो न करता जी रेग्युलर कारवाई त्यांनी मागणी केली, त्यांनी तशी मागणी केलेली, पण आमची रेग्युलर कारवाई चालू राहणार आहे, कोणाला त्रास होणार नाही या बाबतीत, याची आम्ही सगळी दक्षता घेतो। डोंबिवली से सी न्यूज़ संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट।